उन्हाळा म्हटलं की घरात कैरीची चटणी आलीच। नमस्कार, मी वैशाली। आज आपण बनवतोय कैरीची चटणी। कैरीची चटणी करण्यासाठी आपल्याला जितकी चटणी करायची असेल तितक्या कैऱ्या घ्यायच्या। आपण एकाच कैरीची चटणी करतोय, त्यासाठी आपण एक कैरी अशी स्वच्छ धुवून घेतली आहे। घेतलेल्या कैरीचा देठाजवळील भाग कापून कैरीवरची साल काढायची आणि कैरी कापून तिचे पाहिजे तेवढे लहान मोठे तुकडे करून घ्यायचे। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपण घेतलेले सगळे कैरीचे तुकडे घालायचे। किसलेलं ओल्या नारळाचं ताजं खोबरं आणि त्याचबरोबर चटणीसाठी लागणारं सर्व साहित्य, म्हणजेच 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या, तुम्हाला जितकं तिखट खायला आवडतं तितकं तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची, जिरं आणि किसलेला गूळ। गुळाऐवजी तुम्ही साखरही घालू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर धुवून घेतलेली स्वच्छ ताजी कोथिंबीर घालून हे सर्व साहित्य असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं। मिक्सरला फिरवण्यापेक्षा ही चटणी जर तुम्ही पाट्यावर वाटलात तर हिची चव अप्रतिम लागते। आता ही चटणी जास्त दिवस टिकावी म्हणून काय करायचं, गरम कडकडीत तेल करून घ्यायचं, त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी छान तडतडल्यावर हिंग घालायचं आणि त्याचबरोबर कढीपत्ता। आता हा गरम तडका म्हणजेच ही फोडणी चटणीवर अशी घालायची आणि सर्व चटणी अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। चटणी जास्त दिवस टिकते, चटणीची चव दुप्पट होते आणि या वरून दिलेल्या तडक्यामुळे कैरीचा आंबटपणा संतुलित राहतो। अशी चटणी करून तुम्ही भाकरी, पोळी, भातासोबतही खाऊ शकता। लसूण स्किप केलात तर ही चटणी तुम्ही उपवासालाही खाऊ शकता। तुम्ही ही चटणी या पद्धतीपेक्षा इतर कोणत्या पद्धतीने करत असाल तर तुमची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।